नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा 24 तास न्यूज। आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। मसलगा तालुका निलंगा येथे महसूल सप्ताहानिमित्त समाधान शिबिर संपन्न। निलंगा तालुक्यातील मसलगाव येथील महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत संपूर्ण राज्यभर महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। या उपक्रमांतर्गत दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी मौजे मसलगा तालुका निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। समाधान शिबिर हे महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा व समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचा उद्देश यामागे होता। या शिबिरात नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली। त्यामध्ये जिवंत सातबारा नोंद, वारस नोंद व फेरफार 45, उत्पन्न प्रमाणपत्रे 37, रहिवाशी प्रमाणपत्रे 19, जात प्रमाणपत्रे 11, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रे 9, इतर प्रकरणांची प्रमाणपत्रे 21, तसेच शासनाच्या जिवंत सातबारा मोहीम टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना फेरफार, नक्कल व सातबारा उतारे वितरित करण्यात आले। याशिवाय महसूल विभागाने नुकत्याच लागू केलेल्या निर्णयानुसार गावातील शेतरस्त्यांच्या नोंदींच्या प्रतीही संबंधित शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आल्या। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन नायब तहसीलदार प्रवीण आळंदीकर व नायब तहसीलदार श्री कुलदीप देशमुख यांनी केलं। मंडळ अधिकारी निळकंठ जाधव तसेच मंडळातील तलाठी श्री विजय कुमार उस्तुरे, श्री किशोर चव्हाण, श्रीमती विजया सूर्यवंशी, श्री अमर उर्वसे, श्री गणेश पानखडे व श्री दिगंबर वाघे यांनी शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या पार पाडले। कार्यक्रमास गावचे सरपंच श्री शेळके, माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर पिंड, श्री रमेश पाटील, श्री दासराव साळुंके, पत्रकार रवी सूर्यवंशी व शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान विविध लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटपाचे वितरण नायब तहसीलदार आळंदीकर व देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले। मंडळ पान चिंचोली अंतर्गत या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ते ऑनलाईन करायचं काम चालू आहे। आपल्या सगळ्यात ऑनलाईन झालेलं आहे शेतकऱ्याचं, त्याची यादी आपण ती शासनाला पाठवलेली आहे। शासनाकडून जेव्हा निधी येईल तेव्हाच आपल्याला मिळणार, त्याच्या अगोदर मिळू शकत नाही। पगारीसाठी जे काही लक्षात घ्यायचं मी काय म्हणतो लवकर करून घेऊन त्यांचा ते लाभ देऊन टाकू। ह्या आठवड्यामध्ये झालं पाहिजे। बघा ते काय प्रॉब्लेम आहे, एक आठवड्यामध्ये शासनाचाच प्रॉब्लेम मंडळीच्या नावाने ते वारस परत झाले, अक्षोड झाले। या गोष्टीला अक्टोबर मध्ये आता 10 महिने